नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस तुमच्या घरी येणाऱ्या वृत्तपत्रामध्ये, इंग्लिश पेपर असेल तर टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही पानभर जाहिराती बघत असाल फेसबुकच्या. आणि या फेसबुकच्या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे, त्याचा मथितार्थ असा आहे की फेसबुकच्या फ्री बेसिक्स या आमच्या योजनेला प्रतिसाद द्या, त्याच्यावरती गदा येण्याची शक्यता आहे, ते बंद केलं जाण्याची शक्यता आहे, आम्हाला प्रतिसाद द्या आणि त्यामुळे हे फ्री इंटरनेट तुम्हाला मिळू शकेल. आपल्याला कदाचित आठवत असेल काही दिवसांपूर्वी नेट न्यूट्रॅलिटीची चर्चा झाली होती, ज्याच्या अंतर्गत हाच मुद्दा होता की काही कंपन्यांनी फक्त फुकट इंटरनेट दिलं तर ते लोकांच्या फायद्याचं कसं असेल असा गवगवा केला जात होता, जो फेसबुक आजही करतंय. तो खराच आहे का खरा? ज्यावेळी फेसबुकनं त्यावेळी फ्री इंटरनेटची सोय आली होती आणि internet.org नावाचा प्रकार कदाचित आपल्याला माहित असेल, आज त्यांनी त्या नावाचं नाव बदललेलं आहे त्या योजनेचं फ्री बेसिक्स. खरंच हे फ्री आहे का? खरंच याच्यामध्ये इतर काही मुद्दे आहेत का? रिलायन्स आणि फेसबुक मिळून ही सेवा देणार होती, मात्र त्याच्यावरती आता ट्राय जी आपली टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे त्यांनी काही काळासाठी जरा त्याच्यावरती स्थगन आणलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमका हा प्रकार काय आहे? असं फुकट इंटरनेट मिळत असेल तर ते सोयीचं आहे का? फेसबुकचं म्हणणं आहे की गरिबांपर्यंत जी टेक्निकल डिजिटल डिवाइड म्हणतात ती मिटवायला याचा उपयोग होणार आहे. खरंच तसं आहे का? की याच्या मागे कुठल्या प्रकारची तरी मोनोपॉली, एकाधिकारशाही लादण्याचा हा प्रयत्न असणार आहे? आपण त्यावर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत अतुल कहाते, संगणक तज्ञ आहेत, या विषयावरती वेळोवेळी लिहित असतात पुण्याच्या स्टुडिओवर. त्यांचं स्वागत. अरुण प्रभुदेसाई, तंत्रज्ञान विषयातले तज्ञ आहेत, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम्स, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट हा त्यांच्या आवडीचा भाग आहे आणि शिवाय टेक्नॉलॉजीच्या विषयांवरती सुद्धा ते लिहित असतात. आणि आपल्यासोबत आहेत योगेश जोशी, पत्रकार आहेत, हिंदुस्तान टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार आहेत पुण्यातले आणि टेक्नॉलॉजी, इंटरनेट या विषयांवरती सुद्धा ते ठिकठिकाणी व्याख्यानं देत असतात. आपल्या तिघांचंही स्वागत. मी योगेशकडे सगळ्यात शेवटी जाणार आहे कारण योगेशची भूमिका थोडीशी फेसबुकच्या बाजूला जाणारी आहे. मी पहिल्यांदा विरोधक काय म्हणतात ते ऐकून घेऊयात, कारण गेल्या 2-3 दिवसात इंटरनेटवरती पेपरमध्ये जोरदार विरोध चाललेला आहे फेसबुकला. इतकंच काय, AIB ज्याचे व्हिडिओ आपण कदाचित बघितले असतील त्यांनी तर फार सुंदर व्हिडिओद्वारे कशा प्रकारे फेसबुकची ही नवी योजना म्हणजे नव्या बाटलीमध्ये जुनी दारू आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. मी अतुल कहातेपासून सुरुवात करेन. अतुलजी, हे फ्री बेसिक्स म्हणजे internet.org ची जुनीच वाईन परत आहे? हो, याचं अगदी सोप्या शब्दांमध्ये स्पष्टीकरण असं की पूर्वी जो फेसबुक आणि रिलायन्स आणि इतर काही कंपन्यांनी एकत्र येऊन फुकट इंटरनेट देण्याचा जो प्रकार करायचा प्रयत्न केला होता त्याला आपल्याला माहिती आहे की कडाडून विरोध झाला. आणि हा विरोध मोडून कसा काढायचा, तर त्यासाठी फेसबुकनी ही आखलेली नवीन व्यूहरचना आहे. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाहीये, फक्त आधीचे जे आक्षेप घेतले जात होते ते आक्षेप कसे चुकीचे आहेत यासाठी फेसबुकनी 10 मुद्द्यांची तिथे एक यादी टाकली आहे. पण त्या मुद्द्यांना सुद्धा पुन्हा तसा काही अर्थ नाहीये, कारण हे पुन्हा मार्केटिंगच आहे. इंटरनेट हे खास करून गरीब लोकांपर्यंत भारतासारख्या देशामध्ये पुरवलं जाईल, फुकट पुरवलं जाईल अशा नावाखाली ही योजना आणण्यात आलेली आहे. आणि त्यातला आणखीन एक बदल म्हणजे आता इथे फक्त रिलायन्स ही सुविधा पुरवेल असं नाही, तर कुठलाही टेलिकॉम ऑपरेटर यामध्ये सहभागी होऊ शकतो. म्हणजे थोडंसं व्यापक करायचं आहे आम्हाला असा दृष्टिकोन फेसबुकनी वरवर ठेवलेला आहे. पण त्यातला आतला हेतू अर्थातच असा आहे की आम्ही कुणाच्याही एका कंपनीच्या बाजूनी नाही आहोत, आम्ही खुले आहोत. जसं थोडक्यात आपण सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये ओपन सोर्स म्हणतो की कुणीही या आणि कॉन्ट्रीब्यूट करा, अशा पद्धतीने फेसबुकनी यावेळेला याचं मार्केटिंग अतिशय चलाखपणे केलेलं आहे. पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की ही मूळ गोष्ट तशीच आहे, त्याच्यात काहीही बदल घडलेला नाहीये. बरं, आपण अरुण प्रभुदेसाईंकडे जाऊयात. अरुण, फेसबुकनं ज्याचा मगाशी ज्या 15-16 मुद्द्यांचा उल्लेख अतुल कहातेंनी केला त्यातला एक मुद्दा आहे की जगभरातल्या जवळपास 30-35 देशांनी फेसबुकच्या या फ्री बेसिक्सला मोकळ्या खुल्या हृदयाने आणि दोन्ही हातांनी अगदी स्वागत केलेलं आहे. मग भारतासारख्या विकसनशील अंडर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये जर का या निमित्तानं मोठी पॉप्युलेशन जर का डिजिटल डिवाइड ओलांडून येणार असेल तर तुमच्यासारखी सगळी टेक्नोक्रॅट मंडळी विरोध काय करताय? तुमची एलिटिस्ट पॉलिसी आहे, तुमची अभिजनवादी मनोवृत्ती आहे, शहरी मनोवृत्ती की गरिबांच्या हातात इंटरनेट पोहोचू नये म्हणून तुमचा विरोध चाललाय? नाही, असं अजिबात नाही. आणि ह्याच बाबतीत माझी फेसबुकचे VP आहेत त्यांच्याशी परवा ट्विटरवरती चर्चा चाललेली. आणि ते सुद्धा हेच म्हटले की 30-35 देशात आम्ही हे इंटरनेट फ्री बेसिक्स आता दिलेलं आहे आणि सगळे घेत आहेत. लक्षात ठेवा, 30-35 देश हे जे म्हणतायत
हे काही आफ्रिकन देश आहेत जिथं फार छोटी लोकसंख्या आहे. देअर इट डज नॉट मॅटर की किती जणांनी इंटरनेट, आता म्हणजे फ्यू 100,000 पीपल लोकांनी ते वापरलेलं आहे. भारत असा देश आहे, आता काय झालंय, यू हॅव टू अंडरस्टँड द बेसिक सायकोलॉजी. फेसबुकचं काय झालंय, फेसबुक हे थोडं सॅच्युरेट झालंय आता. त्यांचे जे युजर बेस आहे तो ग्रो करण्यासाठी भारत हा एक देश आहे जिथं दे हॅव अराउंड 500 मिलियन युजर बेस पोटेन्शियल, जिथं त्यांना एंट्री पाहिजे. आता हे जे दुसरे देश आहेत तिथं त्या लोकांनी घेतलेले, पण त्याचा जास्त फरक पडत नाही. इंडियामध्ये त्या अगेन्स्ट असं झालेलं आहे की ते करोडो रुपये खर्च किंवा लाखो रुपये खर्च करून डबल स्प्रेड टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिराती देत आहेत किंवा मिस्ड कॉलचं मोठं कॅम्पेन चालवत आहेत. ह्याच्यासाठी भरपूर पैसे खर्च करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बेसिकली गरिबांना देतोय हे इंटरनेट, बिकॉज दॅट इज देअर फर्स्ट स्टेप टुवर्ड्स इंटरनेट. जर का फ्री दिलं नाही तर ते कधीच येणार नाही. तर असं नाहीये. पहिली गोष्ट. मी एक 2 मिनिटात तुम्हाला त्याचं टेक्निकल गोष्ट सांगतो की ते कसं वापरलं किंवा फ्री बेसिक्स हे कसं वापरलं जाणार आहे. फेसबुक काय करतं, जेव्हा सुद्धा एखादा युजर मोबाईलवरती ज्यांनी फ्री बेसिक घेतलेला आहे, असं रिलायन्स वरती समजा एक असेल, तो ब्राउझर उघडतो आणि त्याला विशिष्ट 35, 40, 50, 100, 200 वेबसाईट ऍक्सेस करता येतात. पण ते कसे ऍक्सेस करता येतात, थ्रू प्रॉक्सी. आता बऱ्याच जवळजवळ 99% लोकांना हे माहित नाही की हे जे प्रॉक्सी आहे दॅट फुल कंट्रोल इज फेसबुक तो कंट्रोल करतं. म्हणजे आता ते असं म्हणतात की कोणीही डेव्हलपर येऊ द्या, त्यांचे ऍप्लिकेशन किंवा त्यांचे वेबसाईट्स ओपन आहेत, कुठलाही टेलिकॉम ऑपरेटर येऊ द्या, त्यांच्यासाठी सुद्धा ओपन आहे. पण काय होतंय, आपण एक दरवाजा आहे, एक मोठी वॉल आहे, एक दरवाजा आहे, त्याचं कुलूप हे फेसबुकच्या हातात आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की मी दरवाजा उघडून सगळ्यांना आत जायला देतोय, बाहेर यायला देतोय. पण शेवटी द पॉवर रिसाइड्स ऍट द हँड्स ऑफ फेसबुक. हे त्याचं सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. बर, ठीक आहे. योगेश, दोन्हीकडच्या बाजू तू ऐकलेली आहेस, तुझं याबद्दलचं काय मत? मला असं वाटतंय आपण जेव्हा नेट न्यूट्रलिटी किंवा न्यूट्रलिटी बद्दल बोलतो, आपण नेमकं कशाबद्दल बोलतो, तर एक ज्या लोकांना नेट न्यूट्रलिटी हवी आहे त्यांचं एक सतत आर्ग्युमेंट असतं आणि एक टर्म ते सारखी वापरतात की इट प्रोव्हाइड्स लेवल प्लेइंग फील्ड. आता लेवल प्लेइंग फील्ड खरंच आहे का, किंवा लेवल प्लेइंग फील्ड म्हणजे नेमकं काय, तर सर्वांना समान ग्राउंड, ते खरंच आहे का? आता नेट न्यूट्रलिटी किंवा फेसबुक काय करतं, एक क्षणभर बाजूला ठेवूया आणि बघूयात. जेव्हा व्हॉट्सअप आलं आणि व्हॉट्सअपनी फ्री चॅटिंग सर्व्हिस दिली, तेव्हा सुद्धा जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते त्यांनी आक्षेप घेतला होता की आमच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा SMS द्वारे चॅटिंग करता तेव्हा तुम्हाला पैसे द्यायला लागतात, पण व्हॉट्सअप हे फ्री देत आहे, त्यामुळे आमचा धंदा मार खातोय. परंतु लोकांना ते आवडलं आणि नुसतं आवडलं नाही, तर व्हॉट्सअपने इंटरनेट हे खेड्यांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये घराघरात नेलं आणि बरेच जण आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंटरनेट ऍक्सेस करतात आणि माहिती मिळवतात. सॉर्ट ऑफ IT रिव्हॉल्युशन मध्ये थोडंसं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता नेट न्यूट्रलिटी बद्दल बोलूयात. नेमकं फेसबुक काय म्हणतं आहे, तर ते जसं का त्यांनी सांगितलं की एका इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरशी आम्ही टायअप करू वगैरे असं काही त्यांचं नाही आहे आर्ग्युमेंट. ते म्हणतात की एव्हरीवन इज फ्री, आमच्याशी टायअप करून तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करू शकता. आता आपल्या पुढे प्रायोरिटी काय आहे, तर 2 गोष्टी आहेत. ऑन वन हँड आपल्याला इंटरनेट ऍक्सेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्यायचा आहे, कमीत कमी पैशांमध्ये, की ठराविक लोकांना देऊन समान अधिकार देऊन पैसे वाढवून तो द्यायचा आहे, किंबहुना लेवल प्लेइंग फील्ड बद्दलच परत बोलायचं झालं तर आपल्याला खरंच लेवल प्लेइंग फील्ड आहे का? तर मी समजा आज ब्रॉडबँड अफोर्ड करू शकत नसेल तर मला 2G ऍक्सेस करून अतिशय कमी स्पीड मिळतो. माझ्या बाजूचा व्यक्ती समजा श्रीमंत असेल तर तो 4G घेतो आणि तो अतिशय फास्ट इंटरनेट ऍक्सेस करतो. बरोबर आहे. म्हणजे काय, तर लेवल प्लेइंग फील्ड फक्त तुम्ही इंटरनेटच्या काही वेबसाईट्स म्हणजे सर्वच वेबसाईट्स ऍक्सेस करणं आणि त्याच्यावर तुमचं मत मांडणं इथपर्यंतच लिमिटेड आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तिथे ते नाहीच आहे मुळात. आणि फेसबुकचा हा जे काही टायअप आहे किंवा त्यांचं जे काही प्रपोजल आहे
त्याद्वारे मला असं वाटतं भारतासारख्या देशामध्ये म्हणजे आता प्रभू देसाई म्हणालेत की आफ्रिकेमध्ये जिथे पॉप्युलेशन खूप छोटी आहे त्यामुळे तिथे ते मॅटर करणार नाही. माझं एक्झॅक्टली उलटा आर्ग्युमेंट आहे. जिथे जास्त पॉप्युलेशन आहे भारतासारख्या देशात आणि जास्तीत जास्त पॉप्युलेशन ही खेड्यांमध्ये राहते तिथे जास्त मॅटर करतं. कारण आपली बरीचशी खेडी ही अजून इंटरनेट पासून वंचित आहे. या लोकांपर्यंत आपल्याला जर इंटरनेट न्यायचं असेल तर आपल्याला ते अफोर्डेबल किमतीमध्ये तिथपर्यंत न्यावं लागेल. आणि मला असं वाटतं की फेसबुक असेल किंवा इतर फ्लिपकार्टनी हा प्रयत्न केला होता. फक्त फेसबुकला सिंगल आउट करून उपयोग नाही. तर त्यांना ती संधी द्यायला हवी. बर, याला कोण काउंटर करेल? अतुल, तुम्ही किंवा प्रभू देसाई, कोण करेल काउंटर योगेशच्या लॉजिकला? बोला बोला अरुण, बोला. छोटासा प्रश्न आहे फक्त की एक छोटासा प्रश्न आहे की जर का फेसबुकला हे असं इंटरनेट गरिबांपर्यंत पोहोचवायचंय ते फ्री जसं आपलं नॉर्मल इंटरनेट आहे ते का देत नाहीत? वाय हॅज इट टू गो थ्रू फेसबुक? हे एक सिंपल प्रश्न आहे. म्हणजे जर का त्यांना खरंच वाटतंय की पुअर पीपल पर्यंत पोचायला पाहिजे तर एक तो दरवाजा जो मी सांगितला तो फेसबुकच्या हातात आहे, कुलूप फेसबुकच्या हातात आहे. ते असं का? लेट इट बी ओपन इज ऑल व्हॉट वी आर सेइंग. योगेश? येस, याला उत्तर असं आहे की फेसबुक मुळात काही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी नाही आहे. फेसबुक ही वेबसाईट आहे आणि प्रभू देसाईंनी जे सांगितलं की त्यांनी एक दायर तयार केला आणि त्यांच्या माध्यमातून काही वेबसाईट्स तुम्ही कमी पैशामध्ये ऍक्सेस करू शकता. नाही, कार्टेल ही टर्म बिझनेसमध्ये वेगळ्या याच्यासाठी वापरली जाते. आय वुड रादर रेजिस्ट माय सेल्फ फ्रॉम युझिंग दिस टर्म. मुळात फेसबुक काय म्हणतं की तुम्ही आमच्या माध्यमातून इंटरनेट ऍक्सेस करा, तुम्हाला फुकट पडेल वेबसाईट्स. मला असं वाटतं फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये जर हे फेसबुक करायला लागलं तर आय एम शुअर हे व्हॉट्सअप पण करेल. व्हॉट्सअप करायला लागलं तर अजून दुसरी कंपनी करेल. आफ्टर ऑल फ्री मार्केट इकॉनॉमीचे प्रिन्सिपल्स काय आहेत? जिथे मार्केट ओपन असतं आणि फ्री कॉम्पिटिशन असते. सो मला नाही वाटत की इतकं काही आपण असं घाबरून जायला हवं किंवा हे. आणि फेसबुकनी परत ते त्यांचा तिसरा किंवा चौथा मुद्दा आहे ज्या जाहिरातीमध्ये, म्हणजे याच्याबद्दल बरेचसे मिसकन्सेप्शन्स होते की रिलायन्सशीच ते टाय अप करणार आणि त्यांच्याच माध्यमातून ते होणार, पण ते तसं नाहीये. आपण जर केअरफुली बघितलं तर उद्या आयडियानी त्यांच्याशी टाय अप केलं, BSNL केलं किंवा अजून कोणाशी केलं तर मला असं वाटतं खेड्यातला माणूस जो ज्याच्याकडे पैसे नाही आहेत किंवा एखादा विद्यार्थी आहे त्याला 3G पॅक घेता येत नाही आहे कारण पैसे नाही आहे तर फेसबुकच्या माध्यमातून तो फ्री ऑफ कॉस्ट कुठली वेबसाईट ऍक्सेस करू शकेल. ठीक आहे. आणि फेसबुक त्याला नको असेल तर फ्री मार्केट प्रिन्सिपल्स मध्ये दुसरी नक्कीच वेबसाईट येईल, त्या माध्यमातून तो करू शकेल. बरं, मी अतुल कहातेंकडे जातो. अतुलजी, यामध्ये मला ग्राहक म्हणून तुम्हाला भूमिका मांडायची. आपल्याकडे आता या क्षणी कोणी ग्राहकांचा असा प्रतिनिधी नाहीये, पण आपण ती लॉजिक समजू शकतो की जर का मार्केट आम्हाला काही गोष्टी देते आणि ते इतरांपेक्षा चांगलं आणि जर का आम्हाला हवं तसं मिळतं आणि खास करून ते फ्री मिळत असेल तर भले आमच्या काही गोष्टी आम्हाला मिळणार नाहीत. म्हणजे एकदा आम्ही त्या सगळ्या सिंडिकेटमध्ये जर का गेलो फेसबुकच्या थ्रू काय बेसिक्समध्ये तर आम्हाला बाकी कदाचित काही बघायला मिळणार नाही. म्हणजे मी AIBचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यात ते ज्या गोष्टी मांडायचा प्रयत्न करतात की आता ऍड नाही आहेत यामध्ये, पण ऍड येणारच नाही याची काय गॅरंटी आहे? तर असं आहे की मग आता सुद्धा ऍड नाहीये, यापुढे येणार असतील, आम्हाला जर का ऍक्सेस मिळतोय तर तो नाकारताय काय? या लॉजिकला काय उत्तर आहे आपल्याकडे? मला असं वाटतं की यासाठी अतिशय चपखल उपमा जर का आपल्याला द्यायची झाली तर जॉर्ज ऑरवेलची ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल ही अगदी योग्य अशी उपमा इथे आहे. त्याचं कारण असं की एकीकडे आपण म्हणणार की इंटरनेट हे खुलं आहे, इंटरनेटवर ठराविक लोकांची मक्तेदारी असणार नाही, कुठलीही वेबसाईट कुणालाही ॲक्सेस करता येईल, आणि दुसरीकडे एखादी गोष्ट फुकट द्यायच्या आमिषाखाली आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतासारख्या देशामध्ये तर ही गोष्ट फार धोकादायक आहे. म्हणजे जिथे शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी आहे, खेडोपाडी लोकांची विचारसरणी ही राजकीय सामाजिक एकूणच तशी फारशी प्रगल्भ नसते कारण त्यांना तेवढं शिक्षण मिळालेलं नसतं, जगात काय चाललंय याची जाणीव नसते. आणि हे नसताना अचानकपणे इंटरनेट जेव्हा त्यांच्या हातात येतं आणि ते इंटरनेट हे ठराविक प्रकारच्याच वेबसाईट्स दाखवणार असेल,
ठराविक प्रकारचीच मतं दाखवणार असेल, ठराविक विचारसरणीच मांडली जाणार असेल, त्यातनं ठराविक उत्पादनच त्यांना समोर दिसणार असतील, ठराविक शॉपिंग साईट्समधूनच शॉपिंग करता येणार असेल, तर माझ्या मते हे भयंकर धोक्याचं आहे. हा प्रश्न फक्त काही रुपयांचा नाहीये, म्हणजे तुम्ही एका महिन्याला 100 रुपये भरून इंटरनेट घेता का फुकट घेता, हा त्याच्या पलीकडचा प्रश्न आहे. आणि हे जाहीर झालेलं आहे की फेसबुक कडे जी माहिती गोळा होते तर ती माहिती अमेरिकेच्या अतिशय कुप्रसिद्ध असलेल्या NSA कडे दिली जाते. आणि NSA म्हणजे नॅशनल सिक्युरिटी एजन्सी, आणि ती इतकी गोपनीय आहे की ती एजन्सी नाहीच आहे असं म्हणतात, म्हणजे नो सच एजन्सी असं विरोधाने म्हटलं जातं. तर तिथे ही माहिती दिली जाते आणि याचे पुरावे मिळालेले. तर ह्या सगळ्याचा विचार करून हे भविष्यामध्ये भारतासाठी किती धोकादायक ठरू शकतं याचा आपण विचार केला पाहिजे. मी हा मुद्दा घेऊन अरुणकडे जातो. अरुण, जो आता अतुल काहतेंनी मुद्दे मांडले, 2 मुद्दे आहेत. एक, याच्यातून मोनोपोली तयार होईल, काही विशिष्ट वेबसाईट स्वतःला प्रोजेक्ट करतील. म्हणजे एक उदाहरण छान, पुन्हा मला मी सारखा AIBचाच उदाहरण देतो की त्यांनी त्या मनातले सगळे प्रश्न मांडलेले आहेत. म्हणून त्यांनी म्हटलेलं की 10 वर्षापूर्वी जर का अशा प्रकारची सिस्टीम असती, इंटरनेट बेसिक्स, तो ऑर्कुट टिकलं असतं आणि फेसबुक कधी जन्माला आलं नसतं किंवा फेसबुक लोकांनी वापरलंच नसतं जर का अशा फ्री वेबसाईट्स तेव्हा असत्या ऑर्कुटच्या माध्यमातून. माझा पहिला प्रश्न आहे की अशी मोनोपोली आजच्या काळात कोणाची टिकते का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो अतुल काहतेंनी मांडला की फेसबुककडनं हा सगळा पर्सनल डेटा तुमचा NSA कडे जातो किंवा डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो, शेअर होऊ शकतो, तो आता होत नाही याची तरी कुठे गॅरंटी आहे? अरुण. येस, नाही, ही गॅरंटी नाहीये की आपलं कुठलीही गोष्ट NSA कडे जातीये किंवा नाही जाते. आता आपण काहीच म्हणू शकत नाही. इनफॅक्ट मोस्ट प्रॉबेबली आता ती जातीये, कारण की बरेचसे असे आर्टिकल्स आणि बरेचसे लीक्स जे असतात, विकिलीक्स, त्याच्यावरनं कळतंय की NSA इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग आणि दे हॅव पेनिट्रेटेड, म्हणजे जवळजवळ प्रत्येक गव्हर्नमेंटमध्ये, प्रत्येक वेबसाईट्स जे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन त्यांना जातच आहे, असं लीक्सवरनं तरी आता कळतंय. दॅट इज द सेकंड थिंग. पहिली, तुम्ही मोनोपोली बद्दल बोलला. आता जर का आपण फ्री बेसिक्स हे दिलं सगळ्यांना आणि वी से ओके आपल्याला फ्री बेसिक्स पाहिजे, तर नक्कीच 5 वर्षात मोनोपोली होईल. मला एक दुसरी गोष्ट ह्याच्याबद्दल अशी म्हणायची आहे की आता फेसबुकचे हेतू हे चांगले असतील, नो प्रॉब्लेम, पण 5 वर्षांनी हे आत्ता जे म्हणतायत तेच, कारण की आता काय होणार, एक विचार करा, एक 20, 25, 30 कोटी लोक जेव्हा फ्री बेसिक्स वापरायला लागतील, ठीक आहे, दे विल बी युज्ड टू फ्री इंटरनेट. आता ते एकदा यूज झाल्यानंतर तुम्ही त्यांना पैसे देऊन, इंडियन मेंटॅलिटी एस्पेशली, ती लोक म्हणतील नाही मला हे इंटरनेट आहे एवढंच मला बास. सी, दॅट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस अँड डेंजरस थिंग. कारण असं, जसं हे अतुल अगदी बरोबर म्हटले की लोकांचं मत जे होईल ते खूप मंडूक, म्हणजे बेडूक असतो विहिरीतला, त्याच्यासारखं होईल. त्यांना इतर इंटरनेट कधीच कळणार नाही. ते फार महत्वाचं आहे. अँड वी हॅव टू डिफेंड आवरसेल्फ अगेन्स्ट इट. हे फार महत्वाचं आहे. ओके, योगेश, फ्री बेसिक्सचे समर्थक योगेश जोशी, बोला. नाही, मला असं वाटतं, आपण जेव्हा म्हणतो की इंटरनेटवर, म्हणजे जसं प्रभुदेसाई म्हणालेत की त्यांना लोकांना सवय लागेल, तर मला तसं मुळीच वाटत नाही. कारण इंटरनेट हे असं माध्यम आहे, मुळात हे नवं माध्यम आहे आणि इट्स फास्ट मुव्हिंग. इथे रोज काही ना काही बदल होत असतात. सो हे काही आपण म्हणजे वर्षानुवर्षे एकच वृत्तपत्र वाचतो आणि त्याची काही वर्षानंतर सवय होते, तसं नाही आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी, मला आठवत असेल की जेव्हा वेबसाईट्स, इंटरनेट भारतात आला आणि ईमेल ID उघडले, तेव्हा कदाचित BSNL वर उघडले, त्यानंतर रेडिफवर उघडले, आज Gmail वर सगळे आहोत, ज्यांनी चांगली सर्व्हिस दिली त्याच्यावर आहोत. तसंच सोशल नेटवर्किंग साईट बद्दल झालं. सुरुवातीला मायस्पेस होतं, नंतर ऑर्कुट आलं, आता फेसबुक आहे आणि आता फेसबुकपेक्षाही लोक ट्विटर आणि व्हॉट्सअपचा जास्त वापर करतात. सो जो चांगली सर्व्हिस देतो, तो जास्त युजर फ्रेंडली आहे, त्याच्याकडे लोक जातील. सो मला असं मुळीच वाटत नाही. दुसरी गोष्ट, याच्याबद्दल एक म्हणजे जे लोक विरोध करतात याचा, त्यांचं एक असं आर्ग्युमेंट आहे की स्पीडबद्दलचं. तर मला त्याला काउंटर असं करावं असं वाटतं की 2 गोष्टी आहेत. म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये जर बघितलं तर लोक म्हणतात की नेट न्यूट्रल किंवा फेसबुकने जे काही टायअप वगैरे केलं तर त्यांना फास्ट लेनमध्ये टाकण्यात येईल आणि बाकीच्यांना स्लो स्पीड मिळेल. तर मुळात मला असं वाटत नाही, पण इफ ॲट ऑल असं झालं तर काय होईल? आता 2 गोष्टी आहेत. आपण पुण्या मुंबईमध्ये बघतो
तर व्हॉट इज BRTS? BRTS इज अ डेडिकेटेड लेन. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी एक डेडिकेटेड लेन तयार केलेली आहे. आता ही तयार का केलेली आहे? म्हणजे आपण सर्वच रस्त्यांचा टॅक्स भरतो. मग मी असं म्हणू शकतो का की मी त्या लेनवरनं जाईल? तर नाही जाऊ शकत, मी माझी गाडी नाही नेऊ शकत. का नाही नेऊ शकत? कारण ती पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी प्रायोरिटाईज केलेली आहे. त्याच्या मागे हेतू काय आहे? तर लोकांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट घ्यावा आणि तो पब्लिक ट्रान्सपोर्ट फास्ट असेल. तो फास्ट असलाच तर लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतील. बरं. सो हे जर सरकारला कळतं तर मला असं वाटतं प्रायव्हेट कॉर्पोरेशन्स किंवा प्रायव्हेट एंटिटीजला हे अधिक जास्त समजतं. त्यांना हे माहिती आहे. त्यामुळे काही लोकांना फास्ट लेन मध्ये टाकायचं आणि उरलेल्या सगळ्यांना सगळ्या वेबसाईट्सला स्लो ट्रॅफिक वरून हे करायचं, अशी चूक ते मुळीच करणार नाही आणि मला नाही वाटत ते तसं होईल. विशेषतः स्पीडचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट जी भीती आपल्या बाकी दोन मान्यवरांना खास करून वाटते ती म्हणजे मोनोपोलीची आणि नंतर फेसबुकचे रंग काय दाखवले जातील. आज एक रंग आहे पण उद्या रंग काय, फितरत बदलणार किंवा नाही, तोही प्रश्न विचारायचे की जगाची 6 अब्ज लोकसंख्या, 2.5-3 अब्ज 2.5 अब्ज लोक इंटरनेट थेट वापरणारी मंडळी आहेत, त्याच्यापेक्षा जास्तच आहेत. भारतामध्ये एवढी पॉप्युलेशन आहे. या सगळ्यांवरती राज्य जणू काही सगळं पुन्हा एकदा ब्रिटिश राज येणार, हे व्हायला आता काय 1947 राहिलेलं नाही आत्ताचं जग. मग हे शक्य होईल का? बिग ब्रदर इज वॉचिंग यू अशी परिस्थिती येईल का? जो बिग ब्रदर सांगेल तेच वापरलं जाईल.